नागपुर में क्राइम ब्रांच की बड़ी कार्रवाई सामने आई। घर चोरी विरोधी पथक ने अवैध हथियार रखने वाले 4 आरोपियों को गिरफ्तार किया। कलमना क्षेत्र से शुरू हुई इस कार्रवाई में पुलिस ने 2 देशी पिस्टल, 34 जिंदा कारतूस, 4 मैगजीन और 4 मोबाइल फोन बरामद किए। जांच में खुलासा हुआ है कि हथियार उत्तर प्रदेश से मंगवाकर बेचने की तैयारी थी। फिलहाल पुलिस आगे की जांच में जुटी है। काल रात्री 19 तारखेला आमची घरफोडी पथक आणि त्यांचे अधिकारी ज्यावेळेस रात्र गस्तीवर होते त्यावेळेस आमचे पोलीस हवालदार प्रशांत गबणे जे आहेत त्यांना एक गोपनीय माहिती मिळाली की शुभम जंगेल नावाच्या आरोपीकडे वेपन आहे अशी माहिती मिळाल्यावरून आमच्या घरफोडी विरुद्ध पथकाचे API सुलपार आणि त्यांची टीम यांनी कळमना इथं राहणारा शुभम जंगेल याला ताब्यात घेतलं। त्याची चौकशी केली। चौकशीअंती असं निष्पन्न झालं की त्याच्याकडे काही दिवसापूर्वी वेपन होतं आणि ते वेपन त्याचा मित्र सागर चौधरी यांनी त्याला दिलं होतं। ज्यावेळेस त्याच्या घराची झडती घेण्यात आली तिथे जंगेलच्या त्यावेळेस तिथे 2 लाईव्ह राऊंड त्या ठिकाणी त्यांना प्राप्त झाले। तिथून मग आमची टीम पुढे सागर चौधरी याच्याकडे प्रोसीड झाली। सागर चौधरीने सांगितलं की वेपन होतं माझ्याकडे विक्रीसाठी, ते मला माझा मित्र श्रेयस यादव यांनी दिलं होतं, पण मी कालच ते वेपन श्रेयस यादव याला परत दिलेलं आहे। त्यावरून त्याच्याही घरची झडती घेऊन आमची टीम श्रेयस यादवकडे गेली। श्रेयस यादवने सांगितलं की आपण सांगितलेली बातमी खरी आहे। आफ्टर ड्यू इंट्रॉगेशन, म्हणजे असं सहजासहजी नाही, आफ्टर ड्यू इंट्रॉगेशन त्यांनी सांगितलं आणि मग त्यावरून त्यांनी सांगितलं की माझा मित्र जो आहे यश वंश सिन्हा याच्याकडे मी ठेवण्यासाठी दिलेलं आहे। वंश सिन्हाच्या घरी ही आमची ज्यावेळेस टीम गेली त्यावेळेस तिथे 2 गावठी पिस्टल आणि लाईव्ह 32 राऊंड असे त्या ठिकाणी सापडले। म्हणजे एकूण मुद्देमाल आमच्या टीमने जो जप्त केला तो जप्त मुद्देमालामध्ये 34 लाईव्ह राऊंड आहेत आणि 2 पिस्टल आहेत। 1 महिन्यापूर्वी याच्यामधला यादव जो आहे श्रेयस यादव हा जौनपूर जिल्ह्यात गेला होता, बदलापूर या ठिकाणी। तिथे कोणी नातेवाईक आहेत आणि नातेवाईकाकडून त्यांनी ते वेपन खरेदी केलं होतं। वेपन खरेदी करून जास्त पैशांनी इथे विकावं हा त्याच्यामागचा त्यांचा उद्देश होता। कदाचित यापूर्वी अशा प्रकारचं वेपन खरेदी विक्री त्यांनी केली असल्याची शक्यता नाकारता येत नाही। सध्या आरोपींना आम्ही 4ही आरोपींना कस्टडीमध्ये घेतलेला आहे। आत्ताच पोलीस रिमांड झालेला आहे आणि 7 दिवसाची पोलीस रिमांड कस्टडी त्यांची मिळालेली आहे। फर्दर इन्व्हेस्टिगेशनमध्ये बॅकवर्ड आणि फॉरवर्ड लिंक ते कोणाला देणार होते आणि बॅकवर्ड लिंकमध्ये कुठून प्रायमा फेसी आम्हाला समजलेलं आहे की UP मधून आलेलं आहे, पण UP मधून नेमकं कुठून आणलेलं आहे, ती साखळी आहे का किंवा एखादा कारखान्यातून डायरेक्ट त्यांचा अप्रोच आहे का, हे सगळ्या बाबी ह्या पुढील तपासाचा भाग आहे। त्या बाबतीत आम्ही पुढील तपास करणार आहोत। याचबरोबरीने दुसरा जो गुन्हा आहे ह्याच्यामध्ये 13 तारखेला NDPSच्या आमच्या पथकाने त्या ठिकाणी एक 512 ग्राम MD जप्त केला। आपल्याला सगळ्यांना ज्ञात आहे, मोठी कन्साइनमेंट आहे। अलीकडच्या काळात नागपूरमध्ये जो MDचा साठा येतोय आणि गांजा जो येतोय, ज्यावेळेस आम्ही त्याचं इंटरसेप्शन करण्यासाठी सुरुवात केली त्यावेळेस आमच्या असं लक्षात आलं की एकतर राजस्थान टू इंदूर टू नागपूर या पद्धतीने हा गांजा येतो। आता ह्याच्यामधला संजय गंगवाणी नावाचा आरोपी जो आहे त्याला आम्ही 512 ग्राम गांजासहित त्याच्या मोपेडसहित अटक केलेला आहे। जवळपास त्याची किंमत पूर्ण 1,03,00,000 इतकी त्या MDची किंमत होते आणि याच्या मागची बॅकवर्ड लिंक ही आम्हाला इंदोरपर्यंत जाताना दिसते। फर्दर तपासासाठी आमची इन्व्हेस्टिगेशनची टीम आम्ही बाहेर पाठवलेली आहे। कुठं तिथं कारखाना आहे की मधलाच पेडलरपेक्षा वरती स्टेपचा माणूस आहे याचा तपास आम्ही घेत आहोत। संजय गंगवाणीचा ज्यावेळेस रेकॉर्ड आम्ही पाहिला तर त्याच्यावर पूर्वी 2 क्रिकेट सट्ट्याचे गुन्हे दाखल असल्याचं दिसून येतं। यापूर्वीही त्यांनी अशा प्रकारच्या कन्साइनमेंट आणल्याची शक्यता नाकारता येत नाही, त्या दृष्टीने त्याचा तपास सुरू आहे। 21 तारखेपर्यंत संजय गंगवाणीची PCR आम्हाला प्राप्त झालेली आहे
जर यापूर्वी त्यांनी आणलेला असेल तर कोणाकोणाला दिलेला आहे, त्याची फर्दर बिलो लिंक कुठे कुठे आहे आणि विक्रीची ठिकाणं कुठली कुठली आहेत, या दृष्टिकोनातून आम्हाला काही माहिती मिळालेली आहे आणि फर्दर इन्व्हेस्टिगेशनचा तो पार्ट आहे. पण सगळ्यात महत्त्वाचं बॅकवर्ड लिंक्स ज्या आहेत त्या बॅकवर्ड लिंक्सवर आमचं लक्ष आहे की जेणेकरून तिथूनच मूळ मुद्द्यालाच आपण हात घातला पाहिजे आणि इरॅडिकेशनच्या दृष्टीने त्यामध्ये प्रयत्न केले पाहिजे. वे ऑफ ट्रान्सपोर्ट जो होता MDचा तो आम्हाला लक्षात आलं की ट्रॅव्हल्स आहे. मागे एकदा ज्यावेळेस वे ऑफ ट्रान्सपोर्ट लक्षात आलं, मुंबईवरून रेल्वेने येत होतं आणि तेही अननोन व्यक्तीच्या मार्फत, म्हणजे एकाने दुसऱ्याला, दुसऱ्याने तिसऱ्याला, तिसऱ्याने चौथ्याला. इथे ट्रॅव्हल्सवरून पार्सल येतं आणि पार्सलसाठी हा व्यक्ती जातो आणि उचलतो आणि पार्सल घेऊन संबंधितांना तो देतो असं लक्षात आलेलं आहे. त्या दृष्टीने आमचा तपास सुरू आहे. अशा 2 मोठ्या कारवाईच्या दृष्टीने ही पत्रपरिषद आजची घेतलेली होती. आणि यामध्ये आणखी पुढे सांगतो की 2025मध्ये अग्निशस्त्राचे जे आहेत म्हणजे गावठी वेपन्सचे आमच्याकडे एकूण 27 गुन्हे दाखल झाले होते. त्याच्यामध्ये आम्ही 36 आरोपी त्या ठिकाणी अरेस्ट केलेले होते. यावर्षी फेब्रुवारीपर्यंत आम्ही आता 5 वेपन जप्त केलेले आहेत आणि 10 आरोपींना आम्ही त्यामध्ये अरेस्ट केलेले आहे आत्तापर्यंत.